नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार. आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आज आपण इथं डिस्कस करणार आहोत मेथड्स फॉर द स्ट्रक्चरल ॲनालिसिस. सो ह्या स्ट्रक्चरल ॲनालिसिसमध्ये थेरी ऑफ स्ट्रक्चरमध्ये खूप साऱ्या मेथड ज्या असतात त्यांचा आपण वापर करत असतो फॉर डिटर्मिनेट स्ट्रक्चर, फॉर इनडिटर्मिनेट स्ट्रक्चर, टू फाइंड आउट द स्लोप अँड डिफ्लेक्शन. तर यावरती मित्रांनो नेहमी थेरॉटिकल क्वेश्चन्स हे बनत असतात आणि खूप चांगल्या पद्धतीचे क्वेश्चन्स इथून फ्रेम होत असतात. तर लक्षात घ्या, जेवढेही मेथड्स आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याला ब्रॉडली आपण दोन कॅटेगरी करत असतो. एक म्हणजे फोर्स मेथड आणि सेकंड इज द डिस्प्लेसमेंट मेथड. पण या फोर्स मेथडलाच मित्रांनो वेगवेगळ्या नावाने सुद्धा ओळखतात. जसं आपल्याला घरामध्ये बघा वेगळं नाव असतं, मित्रांमध्ये वेगळं असतं, शाळेतलं नाव वेगळं असतं, तशा या मेथडला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. तर बघा, फोर्स मेथडला मित्रांनो एनर्जी मेथड असंही म्हणतात, त्याला कंपॅटेबिलिटी मेथड असं म्हणतात किंवा फ्लेक्झिबिलिटी कोइफिशियंट मेथड, अशा वेगवेगळ्या नावाने फोर्स मेथडला ओळखतात. फोर्स मेथड इज ऑल्सो नोन ॲज एनर्जी मेथड, त्यालाच म्हटलं जातं कंपॅटेबिलिटी मेथड आणि त्यालाच म्हणतात मित्रांनो फ्लेक्झिबिलिटी कोइफिशियंट मेथड. आता सेकंड जो पार्ट आहे दॅट इज द डिस्प्लेसमेंट मेथड. डिस्प्लेसमेंट मेथडला म्हणतात इक्विलिब्रियम मेथड किंवा त्यालाच म्हटलं जातं स्टिफनेस कोइफिशियंट मेथड, अशा नावाने त्याला ओळखतात. आता ज्यावेळेस तुम्ही फोर्स मेथडचा यूज करतात तर फोर्स मेथडमध्ये जे बेसिक अननोन्स असतात ते असतात ॲक्शन. ॲक्शन म्हणजेच काय, फोर्स किंवा मोमेंट, म्हणून त्याला आपण फोर्स मेथड म्हणतो. सो फोर्स मेथडमध्ये बेसिक अननोन जे असतात ते असते ॲक्शन, दॅट इज फोर्स किंवा मोमेंट. आणि डिस्प्लेसमेंट मेथड किंवा इक्विलिब्रियम मेथड जी आहे याच्यात बेसिक अननोन्स जे असतात मित्रांनो दॅट इज रिस्पॉन्स ऑफ द स्ट्रक्चर, म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि रोटेशन. अँड दॅट डिस्प्लेसमेंट मे बी ट्रान्सलेटरी एक्स डायरेक्शन डिस्प्लेसमेंट असेल, वाय डायरेक्शन डिस्प्लेसमेंट असेल आणि रोटेशन. हे असतात मित्रांनो बेसिक अननोन इन केस ऑफ द डिस्प्लेसमेंट मेथड. हे लक्षात घ्या. मग या मेथडच्या अंडर बऱ्याचशा मेथड्स असतात जी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर फोर्स मेथडमध्ये कॅस्टिग्लियानोस थेरम, फर्स्ट थेरम आणि सेकंड थेरम असे दोन थेरम आहे कॅस्टिग्लियानोसचे. त्याच्यावर बेस युनिट लोड मेथड, अगेन इट इज द फोर्स मेथड. देन थ्री मोमेंट थेरम किंवा थ्री मोमेंट प्रिन्सिपल, यालाच आपण म्हणतो क्लॅपेरॉन्स थेरम, कारण क्लॅपेरॉन्सने ही मेथड जी आहे ती डेव्हलप केलेली आहे, थ्री मोमेंट. नेक्स्ट आहे फ्लेक्झिबिलिटी मॅट्रिक्स मेथड. सो एफ फॉर फ्लेक्झिबिलिटी, एफ फॉर फ्लेक्झिबिलिटी कोइफिशियंट आणि एफ फॉर फोर्स. तर असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता. फ्लेक्झिबिलिटी मेथड जी आहे मॅट्रिक्स मेथड ही कशात येते, फोर्स मेथडमध्ये. नेक्स्ट आहे कॉलम ॲनालॉजी मेथड आणि कन्सिस्टंट डिफॉर्मेशन मेथड. तर एवढ्या काही महत्त्वाच्या मेथड आहे मित्रांनो. यावरती नेहमी थेरी प्रश्न बनत असतात की विच ऑफ द फॉलोइंग इज द फोर्स मेथड, की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फोर्स मेथड. मेथडचं पर्टिक्युलर नाव विचारलं जातं आणि म्हणतात ही फोर्स आहे का डिस्प्लेसमेंट मेथड आहे, अशा टाईपचे क्वेश्चन्स असतात. फोर्स मेथडलाच आणखी वेगळ्या कोणत्या नावाने ओळखण्यात येतं, फोर्स मेथडमध्ये बेसिक अननोन्स कोणते असतात, असे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तसंच डिस्प्लेसमेंट मेथडमध्ये सगळ्यात महत्त्वाची डिस्प्लेसमेंट मेथड जर असेल तर ती आहे मोमेंट डिस्ट्रीब्युशन मेथड, ज्याला शॉर्टमध्ये आपण MDM म्हणतो. आणि ही मेथड प्रोफेसर हार्डी क्रॉस यांनी डेव्हलप केलेली आहे. हे लक्षात असू द्या, खूप साऱ्या वेळेस MDM मेथड ही कोणी डेव्हलप केली त्यांचं नाव विचारलं जातं. सो इट इज डेव्हलप बाय प्रोफेसर हार्डी क्रॉस. देन सेकंड मेथड आहे स्लोप डिफ्लेक्शन मेथड. स्लोप डिफ्लेक्शन मेथड तर ही सुद्धा अतिशय महत्त्वाची मेथड आहे मित्रांनो. अँड दिस मेथड इज डेव्हलप बाय प्रोफेसर G.A. माने यांनी ही डेव्हलप केली. नेक्स्ट आहे स्टिफनेस मॅट्रिक्स मेथड. इकडे बघितलं आपण फ्लेक्झिबिलिटी मॅट्रिक्स मेथड आणि दिस इज व्हॉट स्टिफनेस मॅट्रिक्स मेथड. आणि चौथी मेथड जी आहे ती आहे कानिज मेथड. सो कानिज मेथड सुद्धा ही काय आहे, डिस्प्लेसमेंट मेथड आहे. तर ह्या कॅटेगरीज लक्षात असू द्या. फोर्स मेथडला कोणत्या नावाने ओळखतात, नंतर डिस्प्लेसमेंट मेथडला कोणत्या नावाने ओळखतात, फोर्स मेथडमध्ये बेसिक अननोन्स कोणकोणते आहेत म्हणजे फोर्स आणि मोमेंट असतील, डिस्प्लेसमेंट मेथडमध्ये असणारे बेसिक अननोन जसं की रोटेशन आणि रिफ्लेक्शन असेल, आणि या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या मेथड, त्यापैकी कोणती मेथड कोणी डेव्हलप केली हेही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. यासोबतच मित्रांनो ज्याला तुम्ही SDI KDI म्हणतात, म्हणजेच काय, डिग्री ऑफ रिडंडन्सी आणि डिग्री ऑफ फ्रीडम, याच्या दोन गोष्टी आपण फंडामेंटल ऑफ स्ट्रक्चरमध्ये स्टडी करतो, त्यांचाही वापर होतो आपल्याला फॉर द मेथड सिलेक्शन. तर ज्यावेळेस DS ची व्हॅल्यू डिग्री ऑफ स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी और रिडंडन्सी याची व्हॅल्यू डिग्री ऑफ कायनॅमॅटिक इनडिटर्मिनन्सी और डिग्री ऑफ फ्रीडमच्या कंपॅरिझनमध्ये जर लेस असेल तर त्यावेळेस तुम्ही यूज करा फोर्स मेथड. ठीक आहे. जेव्हा DS ची व्हॅल्यू स्मॉल असेल तेव्हा फोर्स मेथड वापरायची. ज्यावेळेस DK ची व्हॅल्यू कमी असेल, ज्यावेळेस DK ची व्हॅल्यू कमी असेल म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडमची व्हॅल्यू कमी असेल तर त्यावेळेस तुम्ही डिस्प्लेसमेंट मेथडचा वापर करू शकता. तर ही स्लाइड या बोर्डवरती लिहिलेलं प्रत्येक गोष्ट ही खूप महत्त्वाची मित्रांनो. येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला याचा 100% फायदा होईल. तर अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या क्वेश्चन्स किंवा जे काही ट्रिकी क्वेश्चन्स असतात किंवा कन्फ्युजन असतात हे तुम्हाला क्लिअर करून घ्यायचे असतील तर माझं यूट्यूब चॅनल तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू.